हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार. ट्रेड नोवा अकॅडमीमध्ये हा फर्स्ट लाँग व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आणि खरं सांगायचं तर खूप दिवसापासून मी लाँग व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण हिंमत होत नव्हती. तर म्हटलं आज पहिला व्हिडिओ आपण अपलोड करू. माझा आजचा मुद्दा असा आहे की कन्सिस्टंट ट्रेडर व्हायचं असेल तर काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. जर तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल तर रोज काही एक्साइटमेंट करण्याची गरज नाही. सक्सेसफुल ट्रेडिंग हे नेहमी बोरिंग असतं. आता मी तुम्हाला अशा काही तीन चार गोष्टी सांगणार आहे ज्याने तुम्ही कन्सिस्टन्स आणि प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आहे रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे खरं सांगायचं तर रिस्क मॅनेजमेंट हे काय आपलं जे ओव्हरऑल कॅपिटल असतं, जसं की कोणाकडे 1 लाख 5 लाख 10 लाख, त्याच्या 1% रिस्कने आपल्याला काम करायचं असतं, त्याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. जसं की तुमचं कॅपिटल समजा एक्झाम्पल 1 लाख आहे तर तुम्ही 1000 रुपयेच रिस्कला पर डे लावू शकता. एवढं रिस्कने तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला क्वांटिटी अशा प्रकारे डिझाईन करायची आहे की जसं की 1000चं, जसं की 1 लाखाला 1% म्हणजे 1000 होतं. जसं की क्वांटिटी अशा प्रकारे डिझाईन करायची ते आपली 1%च्या रिस्क कॅपिटाईटवर रिस्क पर डे रिस्क गेली नाही पाहिजे. जसं की 1000च्या वरती आपला लॉस नाही झाला पाहिजे. त्या पद्धतीनेच आपण पोझिशन सायझिंग डिझाईन करायची, त्याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. आणि त्याचबरोबर जो आपण स्टॉप लॉस कॅल्क्युलेट करून जी आपण रिस्क घेतली तो स्टॉप लॉस कुठे आहे हे आधी ट्रेड घेण्याच्या आधीच फिक्स करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमची 1%च्या रिस्कच्या पुढे कॅपिटल म्हणजे वाईपआउट होणार नाही. 1%च रिस्क तुमची फिक्स राहील, स्ट्रिक राहणार तुम्ही तुमच्या रूलला. हाच रिस्क मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा रूल आहे. स्टॉप लॉस अजिबात, जसं की तुम्ही 100 रुपयाला ट्रेड घेतला आणि तुम्ही 80 रुपयावर स्टॉप लॉस लावला, तर जर तो 80 रुपयावर एल लावला, तो जरा 90 रुपये येतो आहे, 85 रुपये येतो, तो लगेच तुम्ही स्टॉप लॉस शिफ्ट नाही केलं पाहिजे, त्याला स्ट्रिक राहिलं पाहिजे, म्हणजे तुमची 1%च्या वरती रिस्क जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ट्रेडिंगमध्ये रोज ट्रेडिंग प्लॅन पाहिजे मार्केट सुरू होण्याच्या आधी, त्याला म्हणतात ट्रेड प्लॅन. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जसं की तुम्ही आज मार्केटमध्ये आले सकाळी, तर तुम्ही आज मार्केटमध्ये काय न्यूज आहे, काय इव्हेंट्स आहे, सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे ते मार्क करून घेतले पाहिजे. मार्केटमध्ये जसं की निफ्टी आता 24,000च्या आसपास चालेल, त्याचं की लेवल काय आहे हे लाईन मार्क करून घेतलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही एक तुमचा ट्रेड प्लॅन बनवून ठेवाल आणि मग मार्केट सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक्झिक्यूट आपल्या प्लॅनप्रमाणे आपण करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एंट्री घेण्याआधी क्लिअर प्लॅन असणं फार गरजेचं आहे. जसं की तुम्ही एंट्री का कारणामुळे घेताय याचं उत्तर तुमच्याकडे एका शब्दामध्ये किंवा एका लाईनमध्ये पाहिजे. जसं की हा ट्रेड कोणी विचारलं तुम्हाला, हा ट्रेड तू का घेतला, तर तुमच्याकडे एका लाईनमध्ये एका शब्दामध्ये उत्तर पाहिजे. जसं की हा ट्रेड कोणी म्हणेल मी ब्रेकआउट झाला म्हणून घेतला, कोणी म्हणेल हा रिव्हर्सल होतोय म्हणून मी कोणी म्हणेल ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला, कोणी म्हणेल ब्रेकडाऊन झाला. एका लाईनमध्ये एका शब्दामध्ये तुमच्याकडे आन्सर पाहिजे की हा ट्रेड मी एंट्री का घेतोय आणि तो ट्रेड का घेताय. जर हे तुम्ही सांगू शकत नसाल तर ट्रेड घेण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला एंट्री घेण्याच्या आधी आपल्याला विचार करायचा आहे की हा ट्रेड मी का घेतोय. जर त्याचं उत्तर नसेल तर ट्रेड घेण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला कोणीही फोर्स करत नाही, तुमचा माइंडच तुमच्या विरुद्ध काम करतो, तुम्हाला त्या माइंडला कंट्रोल करायचं. चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉस झाल्यानंतर रिव्हेंज ट्रेडिंग अजिबात करू नका. जसं की तुम्ही 1%ची रिस्क घेताय तर तुम्हाला ते डिवाईड करायचं आहे. तुम्ही 2 ट्रेडमध्ये 1 म्हणजे 0.5%ची रिस्क घेणं म्हणजे 1%, किंवा 1 ट्रेडमध्ये 1%ची रिस्क घेणं म्हणजे 2 ट्रेड घेतले तर ते 2%ची रिस्क होणार इंट्राडेला. तर ते तुम्हाला आधी ठरवायचं तुम्ही किती पर्सेंटची रिस्क घेणार. जसं की मी 1%ची रिस्क बोललो तुम्हाला, मी पर्सनली घेतो, तर तुम्ही त्याला पार्ट 2मध्ये करू शकता. जसं की 0.50 पहिल्या ट्रेडमध्ये, 0.50 सेकंड ट्रेडमध्ये. जर 2 स्टॉप लॉस हिट होत आहे तुमचे दिवसाला, तर तुम्ही पूर्णपणे ट्रेडिंग त्या दिवशी बंद म्हणजे बंदच केली पाहिजे. कारण की रिव्हेंज ट्रेडिंग हा सगळ्यात मोठा ट्रेडिंगमधला दुश्मन आहे. ते तुमचं कॅपिटल वाईपआउट करणं. जसं की मी तुम्हाला सांगितलं 2 लॉस झाले, पूर्णपणे ट्रेडिंग बंद करा. आणि जर तुम्ही जसं की काल लॉस झाला आहे म्हणून मी आज तो रिकवर करण्यासाठी अजून एक ट्रेड घेऊन बघू काय होतं, असे खूप लोक करतात. बघू काय होतं आहे, बघू जमतं आहे का, बघू लॉस रिकवर करता येतं आहे का. हे सगळ्यात मोठं
चूक आहे मार्केटमध्ये. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही ट्रेडिंग नाही घ्या. जसं की तुम्ही डे बंद केला, लॉस झाल्यानंतर दिवस बंद केला, त्याच्यानंतर तुम्ही जर्नल लिहा आणि ते प्रॉफिट झालं त्या दिवशी लिहायचं किंवा लॉस झाला त्या दिवशीच नाही. तुम्हाला रोज ज्या ज्या दिवशी ट्रेडिंग करणार रोज प्रत्येक दिवसाला तुम्हाला जर्नल लिहायचं आहे, म्हणजे लिहायचंच आहे. त्याने काय होईल, तुम्हाला आपली ॲक्युरेसी समजेल. तुम्ही किती, जसे की तुम्ही 100 ट्रेड घेताय, एक्झाम्पल तुम्ही 100 ट्रेड घेतले तर 100 ट्रेडमध्ये तुम्ही किती ट्रेड ब्रेकआउटवर घेतले, किती ट्रेड तुम्ही रिव्हर्सलला घेतले, किती ट्रेड तुम्ही ब्रेकडाऊनला घेतले, तुमचं काय लॉजिक होतं, काय हे सगळं, मी एंट्री कुठे घेतली, एक्झिट कुठे घेतली, स्टॉप लॉस कुठे होता, त्यावेळेस ट्रेड घेताना माझी सायकोलॉजी काय होती, हे सगळं त्या ट्रेडिंग जर्नलमध्ये रोज लिहिलं पाहिजे. त्यात जेणेकरून काय होईल, आपल्याला जेव्हा आपण बॅकएंडचा जेव्हा डेटा आपण वाचू, एखाद्या दिवशी जर्नल वाचू, तेव्हा आपल्याला समजेल की मी 100 ट्रेडमधून 60 ट्रेड मी ब्रेकआउटचे घेतले, त्याच्यात मला प्रॉफिट झाला, बाकीचे मी 40 ट्रेड रिव्हर्सलला घेतले, मला लॉस झाला. तर मग माझ्यासाठी जसं की तुम्ही लिहिणार, तुमच्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला योग्य काम करते, मग तुम्ही त्याच्यातून एक ॲनालाइज तुमचा रिपोर्ट येऊ शकतो की मला ही स्ट्रॅटेजी माझ्यासाठी बेस्ट वर्क करते. मग तुम्ही तिच्यावर फुल्लीपणे काम करू शकतो. जर्नलसाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो, ट्रेड डायरी म्हणून. त्यात तुम्ही तुमच्या एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस, तुमची काय सायकोलॉजी होती, तुम्ही पूर्णपणे त्याच्यात नोट डाऊन करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. ट्रेड डायरी म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, तुम्ही ते यूज करू शकता. आणि जेव्हा तुम्ही 100 ट्रेड रेकॉर्ड करणार, म्हणजे मेंटेन करणार त्या ट्रेड डायरीमध्ये, जर्नलमध्ये, तेव्हा तुम्हाला स्वतःला एक पर्सनली एक जाणवेल की माझा काय डेटा निघाला, काय आउटपुट निघाला, त्याच्यातून माझ्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वर्क. तुम्ही एक स्वतःची स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकता. तुम्हाला एक ॲनालाइज डेटा, तिथं एआयचं पण तिथं एक ऑप्शन आहे. तुम्ही त्या एआयच्या ऑप्शनने तिथं क्लिक करून बघू शकता की मी काय काय ॲनालाइज, माझे स्टॉप लॉस किती गेले आणि कोणत्या कारणामुळे गेले, माझे सायकोलॉजी काय होते, मी होपमध्ये ट्रेड घेतले की मी फोमोमध्ये ट्रेड घेतले, की माझी रिस्क मॅनेजमेंट चुकली, का मी अर्ली एंट्री घेतली, अर्ली एक्झिट केलं. पूर्णपणे तो तुम्हाला डेटा ॲनालाइज करून देईल. तुम्ही ते सॉफ्टवेअर वापरा. मी तर स्पेशली रिकमेंड करेल तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक परत एकदा सांगतो, मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही जाऊन चेक करा. एकदम बेस्टमधलं बेस्ट सॉफ्टवेअर. त्याच्यात सायकोलॉजीचं पण ऑप्शन आहे. त्यावेळेस ट्रेड घेण्याच्या आधी तुमची काय सायकोलॉजी होती, तुम्ही कामली होता की तुम्ही ॲग्रेसिव्ह होता की तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होता, सगळे ऑप्शन त्याच्यामध्ये आहे. तुम्ही ते वापरू शकता. मार्केटमध्ये टिकण्यासाठी तुम्हाला 100 ट्रेड घेणं किंवा रोज 4-4, 5-5 ट्रेड घेणं गरजेचं नाही, तर तुम्हाला तिथं डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. तुम्ही 100% प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बेस्ट ट्रेडर तो नाही की जो रोज ट्रेड घेणार. बेस्ट ट्रेडर तोच आहे की त्याला कधी शांत बसायचं, कधी ट्रेड घ्यायचा हे ज्याला माहिती आहे, त्यालाच बेस्ट ट्रेडर आपण म्हणू शकतो. आणि हे जे मी आता तुम्हाला 1, 2, 4 पॉईंट सांगितले, याच्यापैकी तुम्हाला कुठला पॉईंट एकदम चांगला वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू.